पृथ्वीवर स्वर्ग नाहीये, पण निसर्गाच्या स्वरूपाने त्याचे काही तुकडे आहेत. त्याच तुकड्यांमधला एक म्हणजे सह्याद्री. आणि त्याच सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या 2 गडकिल्ल्यांना आपण भेट द्यायला चाललोय. काही वेळा आपण कसलाही न विचार करता, न प्लॅन बनवता ट्रिपला निघून जातो. तशीच ही आमची ट्रिप आहे, अनप्लॅन्ड. प्रबलमाची हे कलावंतीने प्रबलगडचं मिड पॉइंट म्हणजेच बेस विलेज आहे. प्रबलमाची गावावरून तुम्हाला 2 रस्ते फुटतील, एक प्रबलगडला आणि कलावंतींला. आता चालू होतो तो मेन पॅच, कलावंतीन गडाच्या मेन पायऱ्या.
सो गाईस, जर तुम्ही पायऱ्यांवर चढत असाल तर काळजीपूर्वक चढा, कारण पायऱ्या हे उंच आहेत आणि त्याच्या आजूबाजूला खूप स्टीप व्हॅली आहे. आणि जर तुम्ही डिहायड्रेट होत असाल तर तुम्ही 1-2 लिटरची बॉटलही ठेवा, किंवा आजूबाजूला तुम्हाला छोटे मोठे स्टॉलही भेटतील, तिकडे तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतील. खरं तर प्रबलगड पण आमच्या तळ्यात मिळत होतं, कारण प्रबलगडला जायसाठी परत पेस विलेजवरून दुसऱ्या रूटवरून जावं लागेल. थोड्या वेळाने आम्ही बघितलं काही लोक कलावंतच्या सेम पॅचनी प्रबलगडला जात होते, पण तो पॅच खूप स्टीप होता. कदाचित हिवाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये तो पॅच एवढा धोकादायक वाटत नसेल, पण पावसाळ्यात तो पॅच खूप धोकादायक आहे. पण इकडूनच आमचा खरा थरा चालू झाला. हा व्हॅलीतनं एक शॉर्टकट आहे प्रबलगडला जाण्यासाठी. तुम्हाला व्हॅली दाखवतो. आम्ही हा सजेस्ट नाही करत आहे कोणाचा रस्ता. बघा, स्टीप रूट आहे, तर तुम्ही स्वतः रिस्क इथे स्वतःच्या जाऊ शकता. स्वतःच्या रिस्कवरती तुम्ही येऊ शकता इथे. आम्ही सजेस्ट नाही करत आहे तुम्ही या म्हणून. प्रबलगडावर चढल्यानंतर आम्हाला एक वाट दिसली. त्या वाटेपासून आम्ही पुढे गेलो तर थोडंसं जंगल चालू झालं. जसं आम्ही जंगलाच्या आत घुसलं मला काही राजवाडे दिसले. त्या राजवाड्यांचं बांधकाम अजूनही मजबूत आहे आणि खंबीरपणे अजूनही उभे आहे.
नदीच्या सोंडपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही, कारण अंधारी होत होता आणि आम्हाला परतीला गाडी हवी होती. तर आम्ही गणेश मंदिरच्या इकडूनच माघारी झालो. सो गाईस, तुम्हाला आमचा थरारक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन जागेवर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.